पळायची आली, उशीर झालेला आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय. तर आता परत फिरायला निघालेलो आहोत. आज खूप जास्त ऊन आहे. आज आहे 29 जून. आज 29 जून आहे, शनिवारचा दिवस आहे. खूप जास्त गरमी आहे आज, म्हणजे हीट वॉर्निंग अशी दिलेली आहे, कारण आज टेम्परेचर खूप जास्त जाणार आहे 33 पर्यंत. तर आम्ही अशा ठिकाणी चाललो जिथे पाणी आहे आणि हिरवळ आहे. तर डबा वगैरे बनवून घेतला. दुपारचे 12:20 झाले. 12:30ला ही ट्रेन सुरू होईल आणि मस्त आम्ही आता तिथे जाऊ आणि छान हिरवळीचा आनंद घेऊ, पाण्याचा आनंद घेऊ. तिथे बघू अलाउड आहे का पाण्यात उतरायला, कारण आम्ही या आधी जिथे गेलो आहे तिथे अलाउड होतं. आता जिथे चाललो तिथे माहिती नाही आहे की त्या लेकमध्ये चालतं का, पण गेल्यानंतर बघू. आणि मुलांसाठी मग घेतलेत त्यांचे स्विमिंग कॉस्ट्युम्स. खूप भारी ते जर्मनीचे ट्रेन्स, त्यातलं तर स्पेशली मला नॉर्थच्या माहीत नाही, पण आम्ही साऊथ साईडला आहोत. खूपच छान. बाहेर कडक ऊन आहे आज. 33 पर्यंत जाईल, गेलेला असेलही कदाचित, पण आता बरं AC चालू आहे त्यामुळे छान वाटते. आणि थंडीत जेव्हा बाहेर फुल बर्फ असतो तेव्हा इथे हीटर चालू असतं, त्यामुळे खूप काळजी घेतली जाते लोकांच्या. खूप फॅसिलिटीज असतात ट्रेन्समध्ये. आज फक्त किंडर स्पेशल हे नव्हतं, पण मग हा सुद्धा ठीक आहे. म्हणजे आता 2 स्टॉप राहिलेले आहेत. राणीचं जेवण राहिले शिल्लक. खाती ना आता लवकर. अरे आपल्याला वेळ 10 मिनिटं जातो.
पोहोचलो आणि इथे आहे स्विमिंगसाठी मुलांना. स्विमिंग म्हणजे पाण्यात खेळायला. तर दोघं तयार झालेत आता आणि आता चाललो आम्ही. चला. मस्त वाटतंय. छान डोंगर म्हणजे तुम्ही बघू शकता. आता इथून हे जे ठिकाण आहे इथून जवळच आल्प्स आहेत. म्हणजे हे साऊथर्न साईडला आहे एकदम म्युनिकच्या. आणि खूपच छान वाटतंय. एकदम गार पाणी. खूप पण गार नाही, एकदम छान असं मस्त वाटतंय. म्हणजे एकदम ओव्हरऑल. बाहेर खूप गरमी आहे आणि त्यात असं पाण्यात पाय घालून खूप छान वाटतं. इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. लोक आपले आपले बोटिंग किंवा जे काही ॲक्टिव्हिटीज असतात वॉटर स्पोर्ट्स जे स्वतःसुद्धा घरी आपल्या बोट्स वगैरे ठेवून करतात ते घेऊन येतात. समुद्रामध्ये बाहेर काढतात आणि चालू आहे कयाकिंग वगैरे चालू आहे लोकांचं. त्यानंतर इथे एक रिसॉर्ट आहे जिथे आतमध्ये इंडोर पूल पण आहे आणि तिथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण असतात. आणि इथे इवन पब्लिकसाठी सुद्धा इथे बोटिंग आहे. या दोघांची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली पाण्यात खेळण्याची. मागच्या वर्षी खेळले होते ते. खिमजीला गेलो होतो तेव्हा. त्यावेळी व्हिडिओ नव्हता काढला. पण खिमजीला नावाचा एक लेक आहे आणि म्युनिकच्या आसपास खूप सारे लेक आहेत. म्हणजे खरंच म्युनिक हे असं ठिकाण आहे म्हणजे मला तरी वाटतं की जिथून अगदी तासाभराच्या अंतरावर छान छान ठिकाणं आहेत बघण्यासारखी. आता हे पण बघा तुम्ही, हे जे माउंटन्स आहेत इतकं सुंदर हे दृश्य आहे ना. खूप भारी. असं वाटतं डुबकी मारावी मला, पण आता तयारीत आलेली नव्हते मी. खूप मस्त. इथे काय करतात लोक म्हणजे मुलं वगैरे खेळत बसतात पाण्यात भरपूर वेळ. पण जनरली मोठे म्हणजे ॲडल्ट्स वगैरे काय करतात, येतात पाण्यात एक डुबकी मारतात, एक 5 मिनटं थांबतात फक्त. बाहेर येऊन मग मस्त बाहेर येऊन उन्हात मग झोपतात आणि सन बाथिंग म्हणतात. पाण्यात अगदी आपण कसं खूप वेळ पाण्यात असतो तसे नाही तिथं. पोहणं वगैरे खूप रेअरली क्वचितच लोक असतात जे बोट वगैरे घेऊन जातात, ॲक्टिव्हिटीज करतात म्हणजे जास्त वेळ असतात पाण्यात. आणि तसे बाकीचे येऊन 5 मिनटं फक्त डुबकी घेऊन बाहेर येऊन मग सन बाथिंग चालू असतं. थोडी पुढं बस ना, थोड्याला घाण पाणी येते. थोडी इकडे हळूहळू ये.
आम्हाला माहितीच नव्हतं की इथे मुलांना खेळण्यासाठी वेगळे छान छोटासा झरा वाहतो आणि तिथे खेळायला मुलांना खेळणी आहेत आणि कडेला हे पण आहे मोठं हे खेळण्यासाठीचं. पण आम्ही आधी तिकडे खेळवलं मुलांना आणि इथे येऊन बघितलं तर इथे पण आहे. नेक्स्ट टाइम आधी इथे येऊ. इकडे रस्ता खूप मस्त वाटतं फिरताना. छोटे छोटे रस्ते गावासारखेच. कपड्यांचं ट्रॅडिशनल कपडे मिळतात. किती छान आहे. हो दमून भागून आम्ही येऊन बसलोय गाडीत आता रिटर्नच्या. 4:45 झाले. 4 वाजता गाडी हलणार आहे आणि मुलांसाठी आणि आमच्यासाठी छान असे चीज केक घेतलेत. तर ते पॅक पळतण्याच्या गडबडीत असं थोडंसं केक हे झाला, पण खूप छान. मी जी कन्फेक्शनरी मागे दाखवली की तुम्ही पाहिलं असेल आतमध्ये काय काय मिळतं, तिथून हे घेतलेलं आहे. गरम खूप होते. अजून ट्रेन चालू झालेलं नसल्यामुळे AC काही ऑन नाही द्यायचं. आणि आता आम्ही छान हात पुसणार आता. फायनली जरी ट्रेन सुरू नाही झाली तरी AC ऑन केलेला आहे त्यांनी आता, कारण सगळे इथं आपल्यापेक्षा जास्त इथल्या लोकांना खूप गरम होतं.
म्हणजे आपण सहन करू शकतो पण हे सहन नाही करत ते, म्हणजे एकदम पातळ कपडे वगैरे घालून किंवा खूप छोटे कपडे घालून ते वारं त्यांना पाहिजे असतं, एवढं ऊन त्यांना सहन होत नाही. इवन सन बाथिंग सुद्धा जेव्हा करतात तेव्हा त्यांना क्रीम लावावे लागतात कारण त्यांच्या स्किनला ते ऊन सहन होत नाही. रिझन असं आहे की 8 महिने इथे थंडीच असते, मग उरलेल्या महिन्यांमध्ये 4 महिन्यांमध्ये गरमी असते तर ती नाही सहन होत. पण तरी म्हणजे विटामिन्स वगैरेसाठी ते लोक करतात, उन्हात बसतात किंवा सनबाथिंग करतात, पण तरी ते सहन होण्यासारखं नसतं. म्हणजे क्रीम्स वगैरे वेगळे लावून करतात. आता माझी हालत बघून तुम्हाला कळलं असेल गरमी किती आहे. म्हणजे कधी वाटलंच नव्हतं की इथे 33 डिग्री वगैरेचं एवढं टेम्परेचर इथे सुद्धा असेल. आपल्या इकडे 40 झालं तेव्हा आम्हाला वाटायचं बापरे की किती गरमी आपल्याकडे आणि खूपच उन्हाळा आला आहे ह्या वर्षी. पण इथे 33 म्हणजे काय झालं, पुढच्या वर्षी नक्कीच हे पण म्हणजे इथे सुद्धा जाऊ शकतं 40. दरवर्षी पारा वाढतोच आहे. नॉर्मल चीज केक खाल्लेला होता पण ह्याच्यामध्ये ना ऑरेंजचे झेस्ट आहे किंवा ऑरेंजचं क्रश आहे आणि याच्यामध्ये मँगो, चॉकलेट आणि चीज केक असं आणि क्रीम आहे याच्यावर. तर असे हे कॉम्बिनेशन आहे. आम्हालाही माहीत नव्हतं, तिथल्या ज्या विकणाऱ्या लेडी होती त्याने आम्हाला सांगितलं कशात काय आहे. तर नेहमीप्रमाणे फिरून आलेलो आहोत, परत म्युनिकला पोहोचलो आहे आणि मला खरंच खूप छान वाटतं की आम्हाला म्युनिकसारखं, म्हणजे जेव्हा ऑनसाईड आलो आहे आम्ही तर आम्हाला म्युनिकसारखं ठिकाण मिळालं. कारण आत्ता पण काय झालं, आम्ही जेव्हा येत होतो ट्रॅव्हल करत होतो तेव्हा म्युनिकमध्ये आल्यानंतर काय माहिती, म्हणजे इथले जे ट्रेन्स वगैरे आहेत ते कम्पॅरेटिव्हली बाहेरचं सगळं बघितलं. मी नेहमीच म्हणते की जर्मनीच्या ट्रेन्स छान आहेत, पण कम्पेअर केलं ना तर इथले उबान्स किंवा इथले बसेस मला खूप आवडतात आणि कनेक्टिव्हिटी वगैरे पण खूप छान आहे. कधीतरी क्वचित काय नॅचरल कॅलॅमिटी जर झाली तरच फक्त इथे बंद असतं. म्हणजे जसं डिसेंबरमध्ये 20 वर्षाचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्नोफॉल झालेला त्यावेळी फक्त प्रॉब्लेम झालेला, बंद होतं. पण एरवी खूप छान चालू असतं सगळं. आता पोहोचलो आहे आणि नेहमीप्रमाणे घरी जाताना काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतलेल्या आहेत. वस्तू म्हणजे ग्रॉसरी, भाज्या वगैरे. आणि आता बस 5 मिनटात निघणार आहे. तर आम्ही आता घरी जाऊ आणि मस्त फ्रेश होऊन, खूप गरम म्हणजे खूपच जास्त हॉटेस्ट डे होता आज. चला जाऊया. 2 मिनिट होते पण ड्रायव्हर आत येऊन बसल्यामुळे आम्ही पटकन आत आलो आता. आणि इथे रानू झोपलेली आहे, समोर इथे बसला आहे आणि खूप गरम झाल्यामुळे थोडंसं घेतलं आहे कोल्ड्रिंक. सगळ्यांमध्ये शेअर करूनच घेऊ, जास्त घ्यायचं नाही आहे. तर आता इथून एक 10 मिनटात आम्ही पोहोचू आणि आजचा दिवस आमचाही छान गेला. खूप म्हणजे माहीत नाही मला एका रेकॉर्ड ब्रेकिंग वगैरे होतं का, पण हॉटेस्ट डे होता. तरी आम्ही छान घालवला लेकच्या कडेला. तुम्ही पाहिलंच आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा.